भगिनी, मित्र मैत्रिणी, कॉलेजच्या दिवसांमध्ये एक मी सिनेमा पाहिला होता. मला काय ॲलर्जी नव्हती सिनेमे पाहण्याची, आणि चार चौघात सांगू नये असे सिनेमे पाहिलेच नाहीत त्या वर्षी. या सिनेमाचं नाव आहे रिअल मॅन. इंग्लिश चित्रपट आहे रिअल मॅन. खरं म्हणजे पाहिल्यापासून मी शोधतोय की त्याची व्हिडिओ किंवा CD उपलब्ध आहे का, आणि ती दाखवावी विद्यार्थ्यांना, युवकांना, चाणक्य मंडलमध्ये अन्यत्र सुद्धा ती दाखवावी. पण हा चित्रपट चांगला असल्यामुळे याची CD उपलब्ध नसावी बहुतेक. यामध्ये शेरॉन स्टोन नाही, ब्रिटनी स्पियर्स, जेनिफर लोपेज नाहीत, डेमी मूर नाही. चित्रपटभर काम करणाऱ्या सर्व नट आणि नट्यांच्या अंगावर नीट अंगभर कपडे आहेत, तरी चित्रपटाचं नाव रिअल मॅन. अमेरिकेतल्या व्हाईट्स आणि निग्रोज या संघर्षाच्या पार्श्वभूमीवरचा हा चित्रपट. दोन व्हाईट मुलं, अमेरिकेमध्ये त्यांचं वर्णन वास्प, WASP, वास्प असं करतात, म्हणजे व्हाईट अँग्लो सॅक्सन प्रोटेस्टंट. म्हणजे अगदी अलीकडेपर्यंत अमेरिकेचं डॉमिनेशन, अमेरिकेवर प्रभुत्व ज्या समाज समूहाचं होतं ते वास्प. ही दोन व्हाईट वास्प मुलं एकाच वेळी शाळा, प्राथमिक कॉलेज, त्यांना जायचंय अमेरिकेमध्ये ज्याला खूप मोठा सन्मान आहे असं हार्वर्ड लॉ स्कूल. परीक्षेचे निकाल लागतात तेव्हा त्यातल्या एका मित्राला 4 मार्क कमी मिळतात, आणि व्हाईट्स करता ज्या जागा आहेत त्यावर त्याला गुणवत्तेवर, मार्कांवर हार्वर्ड लॉ स्कूलला प्रवेश मिळणार नाही, दुसऱ्या मित्राला मिळणार. हा जो मित्र आहे ज्याला प्रवेश मिळू शकणार नाहीये, त्याचे वडील मोठे उद्योगपती आहेत. ते एक दिवस स्विमिंग टँकच्या काठावर व्यायाम करत असताना आपल्या मुलाला सांगतात की सन, पोरा, मी तुला मोठा व्हायची संधी देणार आहे. मी तुझ्यावर फार मोठा विश्वास व्यक्त करतोय, ते म्हणजे कॉलेजची तुझी फी मी देणार नाही. त्या पोराच्या तोंडात एकदम बोळा कोंबल्यासारखं होता. काय एक तर ऍडमिशन चुकणार आहे गुणवत्तेवरची, मग ते पेमेंट सीट, डोनेशन सीट वगैरे मिळवावं, तर बाप म्हणतो पैसे देणार नाही. आता काय करावं? तो रोज जॉगिंगला जात असतो, तिथे कोणीतरी त्याला सांगतं की ब्लॅक्स साठी राखीव जागा आहे, आणि बघ तिथे कमी मार्कावर तुला प्रवेश मिळणं शक्य आहे. हा खूप विचार करून बाजारातून एक काळ्या रंगाचा टॅन विकत घेतो. ते सर्व अंगाला लावून तो निग्रो होतो. मग अप्लाय करतो, आणि त्याला निग्रोंच्या करता जी राखीव जागा आहे हार्वर्ड लॉ स्कूल मध्ये, त्या सीटवर त्याला, आणि ती नुसती राखीव जागेची सीट नाही, विथ स्कॉलरशिप, त्याला प्रवेश मिळतो. त्या क्षणापासून त्याला या समाज व्यवस्थेमध्ये निग्रो ब्लॅक्सना काय वागणूक मिळते ह्याचा अनुभव येणं चालू होतं. कॉलेजात दाखल होतो, आणि हॉस्टेलवर जी रूम मिळते तिथे त्याचा हा जो व्हाईट मित्र आहे त्याचीच खोली त्याला मिळते, कारण रूम असाइन करणारे जे आहेत रजिस्ट्रार, तो पत्ते पाहतो, हे एकाच ठिकाणाहून आले, त्यांना एक रूम. प्रत्यक्ष रूम मध्ये सामान उचलून जाताना रजिस्ट्रारच्या लक्षात येतं की अरे या व्हाईटच्या खोलीत एक ब्लॅक मुलगा आहे. म्हणून तो या व्हाईट मित्राला सांगतो की सॉरी बरं का, इलाज नाही आमचा, पण हा ब्लॅक तुमच्या खोलीत थोडा काळ तुला टॉलरेट करावं लागेल. या ब्लॅक मित्राला सुद्धा पावला पावलाला असणारं डिस्क्रिमिनेशन, प्रत्यक्ष अप्रत्यक्ष, सूक्ष्म पातळीला, बोचरं, विनोदाच्या माध्यमातून येणारं जाणवणं चालू होतं. सिनेमाचा बहुसंख्य भाग लय धमाल आहे, यामुळे होणारी मजा आहे. तो एका ब्लॅक मुलीच्या प्रेमात पडतो. मग त्याला लक्षात येतं की खरं म्हणजे गुणवत्तेवर जी स्कॉलरशिप त्या मुलीला मिळायला हवी होती ती आपण लबाडी केल्यामुळे आपल्याला मिळाली. त्यामुळे ती नोकरी करते, म्हणजे ती नोकरी करते, शिवाय कॉलेज करते, ते करून त्यामुळे एकदा कॉलेजमध्ये चक्कर येऊन पडते वगैरे. या सगळ्या पार्श्वभूमीवर एकदा याचे आई वडील अचानक न सांगता हॉस्टेलवर त्याला भेटायला येतात. त्यावेळेला ती ब्लॅक मुलगी त्याच्या खोलीत आहे. मग झालेली ती धमाल आहे, त्याने आपण खो 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 हसत असतो, पण हे रेशल डिस्क्रिमिनेशन, ब्लॅक्स, व्हाईट्स, एकीकडे त्याला जाणवणं चालू होतं की आपण केलंय ते चूक केलंय. तो विषय निवडतो क्रिमिनॉलॉजी. त्याचा प्राध्यापक एक ब्लॅक आहे, त्याचं सिनेमातलं नाव आहे प्रोफेसर वॉटसन.
आणि हा कचकावून अभ्यास करतो तरी प्रोफेसर वॉटसन त्याला 10 पैकी 4, 10 पैकी 5 जास्ती मार्क देतच नाही. त्याच्यापेक्षा दिवस रात्र काम करून ती मुलगी, दुसरे इतर 2-4 ब्लॅक्स जे आहेत त्यांना थोडे जास्ती मार्क मिळत असतात. हा एकदा जाऊन प्रोफेसर वॉटसनला विचारतो की मला मार्क कमी का देते. प्रोफेसर वॉटसन सांगतो तुझी तयारी आणखीन जास्ती पाहिजे म्हणून देतोय. बऱ्याच तऱ्हांचे युक्तिवाद सांगून झाल्यावर हळूच सूक्ष्म पद्धतीने हा जो तरुण टॅन लावून ब्लॅक झालेला व्हाईट मुलगा आहे तो प्रोफेसर वॉटसनला म्हणतो की मला वाटलं होतं निदान तुम्ही तरी मला जास्ती मार्क द्या. हे वाक्य ऐकल्यानंतर वॉटसनचे डोळे लकाकतात आणि तो सांगतो की माय सन, एक्झॅक्टली या कारणाकरताच मी तुला कमी मार्क देतो. मग विचारतो की तुम्ही ते दुसऱ्यांचे होमवर्क पहा, त्यांच्या असाइनमेंटला तुम्ही 10 पैकी 7 देतात, त्यांनी असाइनमेंट माझं लिहून केली, कॉपी केली, तुम्ही मला 10 पैकी 5 देताय का असं? प्रोफेसर वॉटसन त्याला सांगतात बिकॉज माय सन, आय वॉन्ट यू टू बीट देम ॲट देअर गेम. तू क्वालिटीने, गुणवत्तेने मला इतका उत्तम झालेला पाहिजेस म्हणून मी तुला कमी मी देणार. आणि तू पण ब्लॅक आहेस, मी पण ब्लॅक आहे हे सांगू नको. तुझी क्वालिटी नुसत्या गुणवत्तेने तुझा होमवर्क कोणाही पेक्षा सरस ठरेल असा ज्या दिवशी मला वाटेल त्याच दिवशी जास्ती मार्क दे. पुढे हा पकडला जातो. लक्षात येतं की हा वाईट आहे आणि लॉ स्कूल असल्यामुळे त्याच्यावर अभिरूप न्यायालय भरतो. त्याचं वकीलपत्र त्याचा व्हाईट मित्र घेतो आणि हा कबूल करतो. प्रोफेसर वॉटसनला भेटतो आणि प्रोफेसर वॉटसनला सांगतो मला माझी चूक कळलेली, मी हे का केलं, मला इलाज नव्हता, वडील शुल्क देणार नव्हते, काही करून मला वकील व्हायचंय, तर तुम्ही मला रस्टिकेट डिसमिस नका करू. प्रोफेसर वॉटसन त्याला विचारतो काय करशील तू, हे जे केलंस याच्याबद्दलची शिक्षा म्हणून तू काय करशील? तो सांगतो की मी ब्लॅक पॅन्थर ही अमेरिकेतली दलित चळवळ, तिचं मी वकीलपत्र मोफत फुकट घेईन, मी चार्जेस लावणार नाही, मी त्यांच्या केसेस लढीन. अँड प्रोफेसर वॉटसन विचारतो मग अमुक 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 असा संवाद चालू राहतो. सर्व ऐकल्यानंतर प्रोफेसर वॉटसन त्याला म्हणतो की माय सन, यू हॅव अंडरस्टूड व्हॉट इट मीन्स टू बी अ ब्लॅक इन अ व्हाईट सोसायटी. गोऱ्या समाजामध्ये ब्लॅक निग्रो असणं म्हणजे काय याचं दुःख तुला समजलेलं आहे. हा मुलगा उत्तर देतो नो सर, बिकॉज आय ऑलवेज न्यू आय कुड गेट आउट ऑफ इट. मला ब्लॅकचं दुःख कितीपर्यंत कळलं. तो सांगतो मला सर्व काळचं भान होतं की ज्या दिवशी मी ठरवीन त्या दिवशी आय कुड ऑलवेज गेट आउट ऑफ इट. मी त्याच्या बाहेर पडू शकत होतो. जे त्याच्या बाहेर कधीच पडू शकत नाही त्यांचं, ज्यांची परिस्थितीने घुसमट केली त्यांचं, ज्यांचा एकमेव दोष हा की तू महार तो महार या अमुक जातीत जन्माला आलास, अमुक कातडीच्या रंगाने जन्माला आलास, मग तुझ्यापाशी गुणवत्ता किती असू द्यात मुळात तुला संधी मिळणारच नाही. अमेरिकेतला व्हाईट्स आणि ब्लॅक्स आणि इतिहासाच्या सर्व पानांच्याकडे पाहिलं तर जगाच्या इतिहासातल्या सर्व देशांच्या मध्ये केव्हा ना केव्हा तर या अशा प्रकारच्या व्यवस्था होत्या. तुमचा माझा हा महान भारत देश आणि बहुधा अन्य जग यातला फरक हा आहे की तिथले हे प्रश्न सुटतात. एक फुलस्टॉप आहे त्याच्यावर, एक फुलस्टॉप आहे. आमच्याकडे फुलस्टॉप्स असत नाही, नो फुलस्टॉप्स हिअर. हे मार्क टलीने केलेलं वर्णन आहे. मार्क टली हा बीबीसीचा वार्ताहर, भारताकरताचा स्पेशल करस्पॉन्डंट. भारतात काम करता करता तो भारताला अनुकूल झाला. बीबीसीच्या बातम्यांमध्ये जो नाही म्हटलं तरी एक भारताला विरोधी कल असतो, स्लॅन्ट आहे, तो मार्क टलीला मान्य नाही. म्हणून त्याने बीबीसीच्या व्यवस्थापनाशी भांडण केलं, राजीनामा दिला, तो भारतात सेटल झाला. त्यांनी भारतावर लिहिलेलं जे पुस्तक आहे त्याचं शीर्षकच आहे नो फुल स्टॉप्स हिअर. अमेरिकेमध्ये ब्लॅक्सचा प्रश्न असला तर ती गुलामगिरी कधी ना कधीतरी संपते. रशियामधली गुलामगिरी संपणारा फरमान रशियाचा जार अलेक्झांडर तिसरा हा 1861 मध्ये काढतो. त्याच वर्षी अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष प्रेसिडेंट लिंकन, अब्राहम लिंकन, हा त्या गुलामगिरी विरुद्ध आणि त्याच वेळेला अमेरिकेचं राष्ट्रीय एकात्मता टिकवण्यासाठी सर्वस्व पणाला लावून सिव्हिल वॉरला सुद्धा सामोरा जातो, पण सांगतो की देशही दुभंगू देणार नाही आणि गुलामगिरी चालू देणार नाही. फुलस्टॉप्स येतात. आफ्रिकेमधून काळ्यांचा व्यापार चालू होता, जहाजाच्या जहाज भरून पाश्चिमात्य देशांच्या मध्ये जात होती, पण त्याच्यावर एक पूर्णविराम येतो. आमच्या देशाचं नरड ही जाती व्यवस्था कधी पकडते आणि त्याच्यावर कधी फुलस्टॉप असणार आहे का नाही याची चिंता वाटावी इतकी तुमच्या माझ्या संस्कृतीची आपल्याला चिंता करायला हवी. या देशातील जाती व्यवस्था सुरू कधी झाली आणि काही कळायच्या तुमचं माझं नरड पकडते कधी, कोणाही पाशी उत्तर नाही.
वेद उपनिषदांच्या मध्ये काही श्लोक असे आहेत की जे निदान एक आशा प्राचीन काळापासून आजपर्यंतची मनात ही जागी ठेवतात की त्या वेद उपनिषदातल्या ऋषींनी मांडलंय की संपूर्ण समाज एक वर्ण होता आणि तो पुढे पुन्हा कधीतरी एक वर्ण होईल. पण हा काळ कोणता? भारतीय इतिहासाचा सगळा घोळ, सगळा तारखांचा, कोण केव्हा कोणी म्हटलं, कुठे लिहिलं गेलं, घोळच आहे सगळा. पण आधुनिक काळामध्ये ज्यांनी वेदांची संहिता तयार केली आणि प्रथम अभ्यास चालू केला, युरोपीय बौद्धिक अवजारं घेऊन, ते प्राध्यापक रिस डेव्हिड्स आणि प्राध्यापक मॅक्स मुलर, याला आता 19व्या शतकात भारतात महाराष्ट्रामध्ये मोक्ष मुल्लर असंच नाव पडलं, वेदांचा अभ्यासक म्हणून. यांनी मांडलंय की वेदांची चातुर्वर्ण्याला मान्यता नाही. केव्हा सुरू झालं? सिंधू संस्कृतीचा अभ्यास करायला गेला तर असं मानायला जागा आहे की बहुधा श्रम विभागणी होती. लोक कोणी अध्ययन अध्यापन करणारे, कोणी तलवार आणि राज्य प्रशासन चालवणारे, कोणी व्यापार वाणिज्य आणि कोणी शेती आणि अन्य सेवा कार्य. सिंधू संस्कृतीचं आणि आर्य संस्कृतीचं नातं काय याचं खरं उत्तर माहित नाही. आर्यांचं आक्रमण ही बकवास सिद्धांत आहे. हा या देशावर लादण्यात आलेला प्रचंड मोठा बकवास सिद्धांत आहे. नवनवं इतिहासाचं संशोधन जसं बाहेर येईल तसं. पण हे सुरू केव्हा झालं? निदान वेदांच्या मध्ये चातुर्वर्ण्याला मान्यता नाही. वेदांच्या मध्ये ऋचा लिहिणारे जे ऋषी आहेत, हे ऋषी आजच्या परिभाषेत किंवा चातुर्वर्ण्याच्या परिभाषेत बोलायचं झालं तर सर्व जाती पंथांचे आहेत. औरस आहेत, अनौरस आहेत, स्त्रिया सुद्धा आहेत. त्या स्त्रिया सुद्धा सर्व जाती पंथांच्या म्हणण्यात असा आहेत. अभ्यासाच्या आधारे म्हणायला जागा आहे की वेद काळामध्ये शिकण्याचा अधिकार समाजाच्या सर्व घटकांना होता. हे म्हणायला जागा आहे की उपनयन म्हणजे मुंज, मुलगा 6 वर्षाचा झाला की त्याची मुंज करून त्याला गुरुकुलात पाठवायचं. हे मुलांनाच होतं असं नाही, मुलींची सुद्धा मुंज होत असे. सीतेची मुंज झाल्याचे उल्लेख आहेत रामायणात. आणि नवे नवे तर शिकण्याचा अधिकार आणि मुंज होऊन गुरुकुलात गेले, ऋचा रचल्या. एकही यज्ञ स्त्रीच्या उपस्थितीशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. संन्यास हा पुरुष स्त्रीच्या परवानगीशिवाय घेऊ शकत नाही. मुलगा लहान असेल तर आईची परवानगी पाहिजे, म्हणून शंकराचार्यांना आईची परवानगी हवी होती. लग्न झालं तर पत्नीच्या परवानगीशिवाय संन्यास घ्यायला परवानगी नाही. तशी घेतली तर साधना पूर्ण होऊन साक्षात्कार झाल्यावरही गौतम बुद्धांनी करण्याचं पहिलं कृत्य असतं, राजधानीच्या गावी जायचं, दारात उभं राहून पत्नीकडे भिक्षा मागायची. यशोधरेने येऊन भिक्षा प्रथम गौतम बुद्धाच्या झोळीत टाकण्याचा अर्थ आहे की तुझ्या संन्यासाला पोस्ट फॅक्टो सँक्शन दिलं की तू परवानगी न घेता एका वैशाखी पौर्णिमेच्या रात्री पळून गेला होतास राहुलला तसाच सोडून, पण 12 वर्षांनी का होईना आलायस. आता तुझा संन्यास जर रेग्युलराइज करायचा असेल, पत्नीची परवानगी पाहिजे. यज्ञ स्त्रीच्या उपस्थितीशिवाय होऊ शकत नव्हता. ज्ञानेश्वरांचे वडील, कोणतं वैराग्य आलं माहित नाही, पण पळून गेले काशीला. गुरु रामानंद यांच्या काही काळाने लक्षात आलं की आपल्या शिष्याचं चित्त थाऱ्यावर नाही. त्यांनी विचारलं, तुझा विवाह झालेला होता का? पत्नीची आठवण येते का? त्यांनी कबूल केलं. म्हणले परत जा. म्हणून परत आले. संसार थाटला. त्यानंतर मुलं झाली. संन्यास धर्मातून परतीची वाट नव्हती. तो संन्यास धर्म तात्पुरता वीकेंड संन्यास नव्हता. म्हणून ज्ञानेश्वर आणि निवृत्तीनाथ आणि सोपानदेव आणि मुक्ताबाईला प्रॉब्लेम झाला. ही संन्यासाची पोरं ती ऑथराइज्ड मानायची का, लिगल मानायची का अनौरस मानायची? म्हणून यांना मुंजीचा अधिकार आहे का नाही, पण स्त्रीच्या उपस्थितीशिवाय परवानगी नव्हती. तर आम्हाला हे सगळे कलंक आले कुठे? कोणी म्हणतं ऋग्वेदाच्या 9व्या मंडलामध्ये पुरुष सूक्त आहे, त्यामध्ये चातुर्वर्ण्याचे पहिले काही उल्लेख दिसतात. एकच श्लोक आहे पुरुष सूक्तामध्ये, ब्राह्मणोस्य मुखमासीत बाहू राजन्य कृतः. 2 ओळींचा एक श्लोक आहे. समाज पुरुष हा जणू एक शरीर आहे असं वर्णन करून त्याचं वर्णन आहे की ब्राह्मणोस्य मुखमासी, त्याचं तोंड म्हणजे ब्राह्मण. बाहू राजन्य कृता, हातपाय ऍक्टिव्हिटी म्हणजे क्षत्रिय. त्या पुरुष सूक्ताच्या त्या श्लोकात उल्लेख आहे की पाय म्हणजे शूद्र. काही जण याचा अन्वयार्थ लावतात की ईश्वराच्या मुखापासून ब्राह्मण निर्माण झाले, हातापासून क्षत्रिय निर्माण झाले आणि शूद्र म्हणजे नंतरचे अस्पृश्य हरिजन पायापासून निर्माण झाले. हा अन्वयार्थ ऍक्च्युअली चुकीचा आहे.
समाजशास्त्राच्या भाषेत बोलायचं तर पुरुष सूक्त म्हणजे ऑर्गॅनिक थिअरी ऑफ सोसायटी, की समाज म्हणजे जणू एक शरीर आहे. तर एक अंधुकंधुकचं का विना सँक्शन एक प्रकारचं चातुर्वर्ण्याबद्दलचं त्याच्यात दिसतं. पण नंतर नेमकं नरड केव्हा पकडलं? गौतम बुद्धाचं बंड हे निश्चितपणाने चातुर्वर्ण्य यज्ञातली हिंसा याच्या विरुद्धच आहे. वर्धमान महावीर आणि संपूर्ण जैन संप्रदाय जो ऐतिहासिक दृष्ट्या दावा सांगतो की वेदांना ते समकालीन आहेत. वर्धमान महावीर म्हणजे 24वे तीर्थंकर. जैन पंथ, जैन विचार हा वर्धमान महावीरांनी स्थापन नाही केला. किंबहुना इझम या अर्थाने भारतीय परंपरेत इझमला स्थानच नाही. गौतम बुद्ध मी एक धर्म स्थापन करतोय असं म्हणालेलं नाही. वर्धमान महावीर मी एक धर्म स्थापन करतोय असं म्हणालेलं नाही. एक विचार आहे, एक संप्रदाय, तुमच्या मनाला जो पटतोय त्याच्यानुसार पुढे सरका. मनुस्मृतीचा काळ या कोणता यावर जाणकारांच्या मध्ये एकमत नाहीच आहे. इसवी सन पूर्व पहिलं शतक, दुसरं शतक, इसवी सनानंतरचं पहिलं दुसरं, सर्वांच्यात एवढे एकमत आहे की मनूंनी चातुर्वर्ण्य निर्माण नाही केलं. समाजात असलेल्या समाज व्यवस्थेचं कोडिफिकेशन, संहिता त्यांनी लिहिली. बाबासाहेबांना आणि आजपर्यंतच्या सामाजिक समतेच्या चळवळीतल्या सर्वांना मनुस्मृती जाळण्याचं जे रूपकात्मक कृत्य करावं असं वाटतं. कारण चातुर्वर्ण्य आणि चातुर्वर्ण्याधिष्ठित समाज व्यवस्था, त्यात अस्पृश्यता याचं धडधडीत समर्थन मनुस्मृतीत आहे, अर्थशास्त्रात नाही. चाणक्याच्या अर्थशास्त्रात नाही. कालगणनेत आधी काय आणि नंतर काय कोणाला माहिती नाही. पण आपण जसे 6व्या शतकाकडे यायला लागू तसे इथे येणारे जे चिनी प्रवासी आहेत, युएन संग, युआन श्वांग, चिनी शब्दांचे उच्चार काय करायचे मला माहित नाही. चिनी आणि फ्रेंच या दोन शब्दांचे उच्चार काय मला काय सुधरत नाही. तर तुम्हाला करायचा असेल तो उच्चार. त्याच्या लेखनात हा उल्लेख आहे की गावाच्या बाहेर वाडे असत आणि वेशीच्या बाहेर राहणारे काही जण, असा युएनसनच्या वाङ्मयामध्ये उल्लेख आहे. मग आक्रमण आणि आक्रमणांच्या प्रतिकारार्थ भिंती पाडून टाकून असलेल्या साखळ्या काढून एक अधिक खुला, प्रसरणशील, लवचिक आणि नवे नवे प्रवास सामावून घेणारा समाज व्हायच्या ऐवजी गेल्या 1000 वर्षात विशेषतः आम्ही नव्या नव्या भिंती उभा करणारे असे होत गेलो. जातींच्या भिंती पक्क्या झाल्या, पोट जातींच्या भिंती पक्क्या झाल्या. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी ज्याला 7 बंदी म्हणल्यात, रोटी बंदी, बेटी बंदी, समुद्र बंदी, या 7 बंद्यांनी समाज सगळा जखडून टाकला. आत पाहणारा, इनब्रीडिंग, विकासाचा आत्मविश्वास हरवलेला आणि त्यामुळे एकमेकाविरुद्ध वाटलेला फुटलेला असा समाज बनला. ही व्यवस्था या देशाचं नरड केव्हा पकडते? बाबासाहेबांनी एक सावधगिरीचा इशारा देऊन ठेवलाय की चातुर्वर्ण व्यवस्था, त्यातली विषमतेची कल्पना आणि अस्पृश्यता केव्हा नरड पकडेल सांगता येत नाही. इतकं सतत सावध राहिलं पाहिजे. महाराजांनी समाजाच्या सर्व घटकांचं एकात्मीकरण करून एक समान राजकीय आणि आध्यात्मिक स्वप्न दिलं आणि मराठे तलवार घेऊन हिंदुस्थानवर गेले. पराक्रमाचा, गौरवाचा एक इतिहास निर्माण केला. काही कळायच्या आत हे सडलं केव्हा? या उत्तर पेशवाईमध्ये ब्राह्मणी वर्चस्वाची कल्पना निर्माण केव्हा झाली? आणि तुझी सावली पडलेली चालणार नाही. गावामध्ये तू प्रवेश दिवसा करायचा असेल तर कमरेला कुंचा गुंडाळून यायचं, कारण म्हणजे तुझी सावली जर पडत जाईल तर तशी पुसत पुसत आला पाहिजेस. गळ्यात मडकं, कारण रस्त्यावर थुंकू नकोस. कसं आणि केव्हा आलं हे भीषण आहे आणि हे दुःखद अर्थाने अद्भुत आहे. शेवटची धुगधुगी 1795ची खर्ड्याची लढाई ही मराठ्यांनी मिळवलेला शेवटचा महत्वाचा विजय, निजामाविरुद्धचा. खर्ड्याच्या लढाईचा विजयाचा शिल्पकार आहे सिद्धनाथ महार. आणि त्या लढाईच्या आदल्या दिवशी एक वाद झालाय. खर्डा आत्ताच्या मराठवाड्यात आहे. लढाईच्या आदल्या दिवशी एक वाद झालाय. एक सरदार हिरोजी पाटणकर आहेत, ते म्हणतायत की पंक्तीला आमच्या बरोबर हा सिद्धनाथ महार काय बसतोय. आणि त्याला पेशव्यांनी, महाजी शिंद्यांनी खडसावून सांगितलंय की हे काय लग्नाच्या वगैरे पंक्ती नाहीयेत, हे युद्धाचं मैदान आहे, इथे आपण सगळे एकत्र पंगत जेवायला सुद्धा सगळे एकत्रच बसले. दुसऱ्या दिवशीच्या लढाईमध्ये सिद्धनाथ महार पराक्रम करतो आणि जिंकून देतो. 1795. 1818 मध्ये म्हणजे 22-23 वर्षात, म्हणजे एखाद्या पिढीचा फरक. ईस्ट इंडिया कंपनीच्या वतीने मराठेशाहीचा पाडाव करणे, पेशवाई बुडवणे हे काम. सगळ्यात महत्वाची जी लढाई कोरेगाव भीमाची झाली ती ईस्ट इंडिया कंपनीच्या वतीने लढणारी होती महार पलटण.
आम्ही पेशवाई संपवतो म्हणजे काही दुःख आहे, आपलं स्वातंत्र्य हरवत आहे असा तुम्ही महाराज काय घेऊन बसलाय? 1818 मध्ये शनिवार वाड्यावरचा भगवा झेंडा उतरवून तिथे युनियन जॅक चढवण्यात आला, त्यावेळेला काय पुण्यामध्ये फार शोककळा पसरली होती अशी समकालीन वर्णनं नाही. लोकांचं मस्त चाललं होतं. भगवा झेंडा उतरवून त्याच्या जागी युनियन जॅक उभं करण्याचं पुण्यकर्म केलंय बाळाजी पंत नातू. म्हणजे बाजीराव दुसरा ज्या सामाजिक गटातला असेल त्यातलाच, त्याला ब्रिटिशांनी वतन दिलं. पण या समाजाचं काही बिघडलंय, आमचं स्वातंत्र्य हरवलंय असे काही लोक वगळतात, असं कोणाला फारसं जाणवलेलं नाहीये. जाती व्यवस्था या देशाचं नरड केव्हा पकडते, उच्च नीचतेची भावना नरड केव्हा पकडते. मला कधी कधी शंका येते की बालपणाच्या संस्कारात कदाचित हे नसावं. जसं मोठा होत जाईल 15, 16, 17, 18 तसं नरड पकडत असेल. बाबासाहेब आंबेडकरांनी लहानपणीच मार खाल्ला, विहिरीवरचं पाणी काढलं म्हणून. दिसायला गोरा गुमटा होता म्हणून नुसतं पाणी काढेपर्यंत लक्षात नाही आलं, नंतर कळलंय माराचं पोर म्हणून मार खाल्ला. महात्मा फुले 20 वर्षापर्यंत सगळं तसं वरकरने नीट चाललंय. घराणं सातारा जिल्ह्यातल्या कटगुणचं. मी माझं सुदैव समजतो की माझं पहिलं पोस्टिंग असिस्टंट कलेक्टर फलटण, त्यामध्ये हा खटाव तालुका पण येतो, खंडाळा तालुका पण येतो. आणि माझ्या टूर्सच्या दरम्यान आवर्जून जाणीवपूर्वक मी जाऊन कटगुण पाहून आलो. हे महात्मा फुलेंचं मूळ गोरे नाव. कटगुणच्या कुलकर्णी म्हणजे त्यावेळेचं गावाचं महसुली रेकॉर्ड ठेवण्याचं काम असायचं कुलकर्ण्याकडे, आणि गावाचं पाटीलकी असायचा. पाटील म्हणजे तो मराठा समाजातला एक प्रकारचा जातीय बॅलन्स गावांच्या पातळीला होता, पण तो शोषणावर आधारित होता. हा कुलकर्णी आणि पाटील. खरं म्हणजे आजही परिस्थितीत फारसा फरक पडला असेल का? ग्रामसेवक, तलाठी आणि सरपंच, जात धर्म पंथ काही असू द्या, पण तलाठी आणि ग्रामसेवक काय करतो हे सरपंचाला फारसा पत्ता लागत नाही. ग्रामसभेच्या ज्या बैठक होतात, ग्रामसेवक आणि तलाठी सांगतो अमुक ठिकाणी सही कर, तिथे सरपंच सही करतो, तेरे विचूक मेरे विचूक. पण त्यावेळेला त्याला जातीय अर्थ होता, तो म्हणजे हा गावचा जो तलाठी असायचा हा कुलकर्णी असायचा. तो लोकांना फसवायचा, शोषण करायचा, शेतकऱ्याला गंडवायचा. 7-12च्या उतार्यावर त्याचा अंगठा, कारण साक्षरतेचं प्रमाण कमी. कटगुणच्या गोऱ्यांनी 2 पिढ्या आधी, महात्मा फुलेंच्या 2 पिढ्या आधी त्या शोषणाला वैतागून गावच्या कुलकर्णी तलाट्याचा मर्डर केला, खून केला आणि पळून गेले गावातून. म्हणून ते कटगुणून बाहेर पडले, इकडं आले. फुलांचा व्यवसाय करू लागले म्हणून आडनाव फुले. झगडे पाटलांच्या कन्येशी विवाह झाला, त्या सावित्रीबाई. सावित्रीबाईंचं मूळ गाव खंडाळा तालुक्यातलं नायगाव, ते पण मी पाहून आलो. ते एका त्या जॉईन झालो त्या वर्षीच्या 3 जानेवारीला, सावित्रीबाईंची जन्मतारीख 3 जानेवारी, ते पण पाहून आलो. मला असं वाटत आलं की त्या 19व्या शतकातलं कटगुण आणि नायगाव आणि आजचं ह्यात काय फार फरक असेल का? मला नाही वाटत फार फरक असेल का. आमच्या ग्रामीण भागाचं एक 3-4 इन्स्टिट्यूशन, संस्था हे वैशिष्ट्य आहे. कलेक्टरची लाल दिव्याची गाडी धूळ उडवत जर गावामध्ये शिरली तर जो रस्ता जातो तो असं मोठं एक पटांगण असू शकतं, तिथे वड किंवा पिंपळाचा पार असेल आणि 2 किंवा 3 संस्था महत्वाच्या तिथे असतात. गावामध्ये मारुतीचं मंदिर असतं, चावडी असते आणि हातभट्टीचा अड्डा असतो. आणि काळ बदलला तर या गोष्टींच्या मध्ये फरक पडलेला नाही. 20व्या शतकातही साक्षरतेची चळवळ चालवताना ग्रामीण भागामध्ये सगळ्यात मोठी अडचण असते, अंधार पडल्यानंतर आया बहिणींना सुखाने साक्षरता वर्गांना येता येणार नाही अशी रस्त्यांवरची स्थिती असते. आम्हाला आमच्या विकासाचा अर्थ काय लावायचा याचा तर विचार केलाच पाहिजे. ज्योतिराव स्कॉटिश मिशनच्या शाळेमध्ये आधी पंतोजीची शाळा, नंतर स्कॉटिश मिशनची शाळा. थॉमस पेनच्या राईट्स ऑफ मॅन हा ग्रंथ वाचला. हा मूळ ब्रिटिश विचारवंत ब्रिटन मधनं पळून गेला, कर्ज आणि त्याच्यावर काही आरोप होते म्हणून अमेरिकेत गेला, लेखन केलं. अमेरिकन राज्यक्रांतीमध्ये भर घालणारा नंतरच्या काळातलाही ठरला. त्याचं हे छोटस चोपडं आहे, हे फार मोठं ग्रंथ नाहीये तो राईट्स ऑफ मॅन. त्याचा ज्योतिरावांच्या मनावर परिणाम झालेला आहे. ते चिंतन करू लागले आपल्याला कार्य काय करायचं. शाळेमध्ये आणि लहान वयात शिकत असताना त्यांच्या घनिष्ठ मित्रांच्या मध्ये परांजपे आहेत, चिपळूणकर आहेत, मोरो विठ्ठल वाळवेकर आहेत, भिडे आहेत. आडवा असेल का कधी आलेला असेल तर
एक प्रसंग घडेपर्यंत बहुधा आलेलं नसावं. ब्राह्मण मित्राच्या लग्नामध्ये ज्योतिरावांना निमंत्रण आलं. ते लग्नामध्ये सामील होते. सगळं नीट चाललेलं होतं. कोणीतरी पाहिलं की हा काय म्हणायचं, क्षत्रिय, माळी, कुणबी, मराठा, माहिती नाही आपल्याला, हे वापरले जाणारे सगळे शब्द आहेत. हा जो ब्राह्मण होता चिडला, तू माझला फार म्हटला, मार खाल्ला आणि लग्नातून हाकलून दिलं. तिथपर्यंत ज्योतिरावांच्या मनातलं चिंतन आपल्याला देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढायचंय असं चालू होतं. स्वातंत्र्याचा लढा उभा करायचा आहे असं चालू होतं. ते वाढत्या वयामध्ये इथे कसबा गंज पेठेमध्ये लहुजी वस्ताद, जातीनी मांग यांची तालीम होती. तिथे तलवार चालवायला, दांडपट्टा चालवायला शिकवलं जात असे. तिथे ज्योतिराव शिकायला जायचे तलवार, दांडपट्टा. लहुजी वस्तादांच्या तालमीशी वासुदेव बळवंत फडकेंचे संबंध होते. नंतरच्या काळात लहुजी वस्तादांच्या तालमीशी लोकमान्य टिळकांचे संबंध होते. तालीम तिथे आणि पर्वतीच्या मागे दांडपट्टा चालवण्याचं शिक्षण घ्यायचं, कारण आपल्याला पुन्हा एकदा पौरुष जागा करून देश स्वतंत्र करायचा. पण हा लग्नातला अनुभव, बसलेली एक थप्पड, आणि मग बहुधा मनात प्रश्न आला असेल की तू कोणाच्या देशाबद्दल बोलतोयस? स्वतंत्र करायचं ते काय स्वतंत्र करायचं? आणि आहे या स्थितीमध्ये स्वातंत्र्य मिळालं तर पुन्हा एकदा राजकीय, आर्थिक, सामाजिक सत्ता, निर्णयांच्या सर्व सत्ता कोणाच्या हातात जाणार आहेत? मग वयाच्या 20व्या वर्षी आयुष्याच्या कामाचा निश्चय झाला. जाती व्यवस्था नरड केव्हा पकडते. तुम्ही पेपर काढून पहा, तुम्हाला जागोजागी असं दिसेल की टीन एजेस मध्ये भारतभरची तरुण मुलं विविध क्षेत्रात पराक्रम गाजवतात. अंडर 19 आमची क्रिकेटची टीम वर्ल्ड चॅम्पियनशिप मिळवते. अंडर 19 विम्बल्डनचं असलेलं एकमेव जे जगज्जेते पद आहे फायनल, हे अंडर 19चं आहे. बॅडमिंटन अंडर 19. पुढे काय होतं त्या पराक्रमाला? पुढे आडनाव महत्वाचं होतं. पुढे ह्याला टीम मध्ये निवडायचं तर तो माझा कोण आहे? आज तुमच्या माझ्या देशामध्ये जाती व्यवस्थेवर मात करेल अशी एकच ताकद अस्तित्वात आहे, ती म्हणजे भ्रष्टाचार. पैसे खाताना जात आडवी नाहीये. गावचा तलाठी दलित असो अथवा सवर्ण असो, आणि त्याच्या समोर येणारा शेतकरी दलित असो अथवा सवर्ण असो, 7-12चा भाव 2 रुपयाच्या जागी जर 20, 200, 2000, 20,000 ठरलेला असेल तर तो तेवढा टाक. आडनाव सोयीचं असेल तर फरक एवढाच की तुला 25% डिस्काउंट देतो. पण भ्रष्टाचाराने जे नरड पकडलेलं आहे, या देशासमोरचा सर्वात भीषण भ्रष्टाचार जाती व्यवस्था आहे, त्यातली अस्पृश्यता आहे. नरड केव्हा पकडतं? कर्तृत्व केव्हा मग आमचं घुसमटतं की आता तुला समाजामध्ये बरोबरीची संधी असायची का नसायची? या मुलांनी बरोबर खेळायचं का नाही खेळायचं? लहान असेपर्यंत कदाचित खेळतही असतील, पण मला आज 21व्या शतकातही मला माहिती आहे की घराघरांच्या ते सांगितलं जातं, त्याच्याबरोबर खेळू नको, का ते आपले नाही. आणि हे सवर्णांमध्येच सांगितलं जातं, असं ढोंग आपण करू नको. हे सवर्ण नसलेल्या समाजात सुद्धा सांगितलं जातं, ते आपले नाहीत, नको त्यांच्यात मिसळू, नको त्यांच्यात खेळू. अविश्वासाचं नातं आहे, परस्परांच्या बद्दलचं अविश्वासाचं नातं आहे. 19व्या शतकाच्या महाराष्ट्राकडे पाहताना तर माझ्या डोळ्यासमोर चित्र उभं राहतं. एका पूर्वी कधीतरी विशाल, ताकदवान आणि अतिशय सुंदर आर्किटेक्चर असलेला पण आता पडझड झालेला वाडा, की ज्याला ओली कुबट ओल साचून राहिलेली आहे, ज्याच्या कानाकोपऱ्यांच्या मध्ये कोळिष्टक साचलेले आहेत आणि भिंतींच्या मधनं पिंपळाची पानं डोकावायला लागलेली आहेत. भिंत बालकवींच्या एका कवितेत जे वर्णन आहे, भिंत खचली कलथून खांब गेला, जुनी पडकी उद्ध्वस्त धर्मशाळा. असं 19व्या शतकातला महाराष्ट्र मला भिंत खचली कलथून खांब गेला, जुनी पडकी उद्ध्वस्त धर्मशाळा वाटावी असा महाराष्ट्र वाटतो. आमचं स्वातंत्र्य हरवलं तरी आम्ही शहाणे व्हायला तयार. प्लासीची लढाई 500 विरुद्ध 40,000. ईस्ट इंडिया कंपनीचं सैन्य किती आहे? 500. सिराज उद्दौलाचं सैन्य किती आहे? 40,000. नंतर मेजर मिडोज टेलर नावाच्या त्या युद्धामध्ये भाग घेतलेल्या एका ऑफिसरनी पुस्तक लिहिलंय, त्याचं नाव आहे नॉन बॅटल ऑफ प्लासी. आपण त्याला बॅटल ऑफ प्लासी म्हणतो, हे नॉन बॅटल ऑफ प्लासी. पण विजय ईस्ट इंडिया कंपनीचा झाला. दक्षिणेमध्ये आर्काटच्या नवाब आणि वारसा हक्काचा प्रश्न उद्भवला. त्यावेळेला फ्रेंच एकाच्या बाजूने उतरले, चंदा साहेब आणि अली साहेब, आणि म्हणून ब्रिटिश दुसऱ्याच्या बाजूने उतरले. ब्रिटन मधनं
जहाजावर आलेला कब्बशा विसरणारा पोऱ्या, व्हॅगॅबॉन्ड, लोफर, गुंड, अर्धशिक्षित, त्याचं नाव रॉबर्ट क्लाइव्ह. पण या आर्काडच्या नवाब आणि वारसा हक्काच्या लढायांच्या मध्ये फ्रेंच खरं म्हणजे विजयी होत होते. त्रिचनापल्लीचा वेढा, तो फ्रेंचांचा वेढा ढिला कसा करूयात, तर रॉबर्ट क्लाइव्हनी कल्पना सुचवली की आपण आर्काडच्या राजधानीमध्येच घुसू, तर तो वेढा ढिला होईल. 125 सैन्य घेऊन रॉबर्ट क्लाइव्ह शिरला. गावाची वस्ती 40,000. आणि क्लाइव्हने स्वतः वर्णन केलंय की आम्ही ड्रमसेट आणि तो ईस्ट इंडिया कंपनीचा जो युनिफॉर्म असेल, तंग तुमान वरचं ते कुर्तं, त्याच्यामध्ये ड्रमसेट, सगळ्यांच्या हातात गन्स पण नव्हत्या. ज्यांच्या हातात गन्स होत्या त्यांच्याकडे अॅम्युनिशन नव्हतं, पण ते राजधानीत शिरले. क्लाइव्हने लिहिलंय की निशस्त्र असलेले लोक सगळे मिळून एका वेळी आमच्यावर तुटून पडले असते तरी आम्ही आमच्या तुकडे तुकडे झाले असते, पण ब्रिटिश साम्राज्य सत्तेची पायाभरणी अशी झाली. 125 लोक. पुढे गांधीजींचं वचन आहे की आम्ही सगळे मिळून एका वेळी थुंकलो तरी जो महासागर तयार होईल त्याच्यामध्ये गोरासाहेब वाहून जाईल. पण समाजाने एकात्म भावनेने एका वेळी एक कृत्य करणे याला राष्ट्रीयत्व म्हणतात. पण एकतर आम्ही जर वाट पाहणार असतो की पहिल्यांदा तू थुंक, शिवाजी शेजारच्या घरात, आणि तू काम चालू केलं तर मी तुझा विरोध करणार. आम्ही आपसात फुटलेले. हे ब्राह्मणी राज्य आहे का हे 96 कुळीचं राज्य आहे, हे आम्ही जातीपातींच्या मध्ये सर्व फुटलेले. मुठभर आलेले इंग्रज राज्य करू शकले. 150 वर्ष त्यांना सुखाने इथे राज्य करता आलं. कधी आणि कसे फुटत जातो आम्ही. मला महादजी शिंदे आणि एल्फिन्स्टन याची एक गोष्ट तुम्हाला सांगितलीच पाहिजे. ब्रिटिशांचं राज्य जसं वाढायला लागलं, प्लासी, नंतर बक्सार, आणि मराठ्यांच्या मध्ये एकात्मता नव्हती. नागपूरकर भोसले वेगळे, इंदूरचे होळकर वेगळे, ग्वाल्हेरचे शिंदे वेगळे, बडोद्याचे गायकवाड वेगळे, पेशवे वेगळे, सातारची गादी वेगळी, कोल्हापूरची छत्रपतींची गादी वेगळी. हे इंग्रजांनी हेरलं होतं. पण हे इंग्रजांनी हेरलं होतं असं कळलेली शेवटची 2 शहाणी माणसं म्हणजे नाना फडणीस आणि महादजी शिंदे. नाना फडणीस पुण्यातून कारभार हाकत होते, महादजी शिंदे उत्तर हिंदुस्थानचं सर्व राजकारण पाहत होते. पण त्यांच्यात एकी होती. त्यावेळेला ईस्ट इंडिया कंपनीचा मुंबईचा गव्हर्नर एल्फिन्स्टन. इंग्रजांचं बळ कशात आहे, ते आधुनिकीकरणात आहे, शस्त्रास्त्रात आहे, कवायतीच्या फौजेत आहे. हे लक्षात घेऊन महादजी शिंद्यांनी मराठ्यांच्या सेनेत सुद्धा हे आधुनिकीकरण आणायचे प्रयत्न चालू केले. शत्रूचा शत्रू तो आपला मित्र या नात्याने त्यांनी फ्रेंचांची मदत घेतली. एका संध्याकाळी आता महाराष्ट्राच्या गव्हर्नरचा जो बंगला आहे तो त्यावेळी होता ईस्ट इंडिया कंपनीच्या गव्हर्नरचा बंगला. तिथे समुद्राच्या काठावर खुर्च्या टाकून महादजी शिंदे आणि एल्फिन्स्टन गप्पा मारत बसले होते. महादजी शिंदेनी एल्फिन्स्टनला विचारलं की तुम्ही एवढेशे आहात मुठभर, हजारो मैलांवरून आलात, एवढंच तुमचं बेट, पण ह्या खंडप्राय असलेल्या कोटी कोटींच्या हिंदुस्थानवर आता तुम्ही राज्य करायला निघालात आणि तुमचं बळ वाढतंय, आणि असं ऐकतो की जगभर तुमची ताकद आहे, तुमच्या साम्राज्यावरचा सूर्य कधी मावळत नाही. हे चित्र 1795च्या आसपास होतच बरं का. तर तुमच्या यशाचं रहस्य काय? एल्फिन्स्टन हसला आणि त्यांनी खाली वाकून खुर्चीच्या पायाशी एक दगड पडला होता तो उचलला आणि अशी सगळी ताकद एकवटून समुद्राच्या दिशेने फेकला. तो दगड कुठेतरी एका ठिकाणी जाऊन पडला. एल्फिन्स्टन अशी टाळी वाजून ब्रिटिश सोल्जरला बोलवलं. तो ब्रिटिश सोल्जर उंच तगडा, त्यांनी अटेन्शन, सॅल्यूट. ह्याने सांगितलं की तो दगड जिथे पडला तिथे समुद्राकडे तोंड करून जाऊन उभा राहा अंटिल फर्दर ऑर्डर्स. पुढची सूचना तुला मिळेपर्यंत तिथे जाऊन अटेन्शन मध्ये उभा राहा. त्याने अटेन्शन, यस सर, सॅल्यूट, एक पाऊल मागे, पिछे मूड, खाड 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 खाड. तो त्या जागेवर जाऊन उभा राहिला अटेन्शन मध्ये समुद्राच्याकडे तोंड करून. एल्फिन्स्टननी महादजी शिंद्याने सांगितलं की आता तुमच्या मराठा गड्यालाही सांगा. महादजींनी सुद्धा टाळ्या वाजून सांगितलं. तो मराठा गडी उंच तगडा, शिंदेशाही पगडीतला, तोही पराक्रमात कमी नाही. त्याने महादजी शिंदेंना मुजरा केला आणि तो त्या ब्रिटिश सोल्जरच्या शेजारी जाऊन उभा राहिला. यांच्या गप्पा चालू राहिल्या. भरतीची वेळ होती. लाटा जशा वाढत गेल्या तसा आमचा मराठा शिपाई मागोमागे गेला. तो गोरा सोल्जर होता तो तिथेच उभा राहिला. पूर्ण अंधाराची वेळ आली.
त्यावेळेला तो जो सोल्जर, जो गोरा सोल्जर जिथे उभा होता त्याच्या जवळजवळ नाकापर्यंत पाणी येत होतं, पण तो टेन्शन मध्ये उभा होता. आणि आमचा पराक्रमी, रुंद चौड्या छातीचा पराक्रमी असलेला, मृत्यूला न घाबरणारा मराठागडी महादजी शिंदेच्या शेजारी पोहोचला होता. कारण लाटा महादजी शिंदे आणि एल्फिन्स्टनच्या पायाला येऊन लागत होत्या. एल्फिन्स्टननी त्यावेळी उत्तर दिलं की जगावर आमचं साम्राज्य काय याचं तुम्हाला उत्तर हवंय ना, तो जो तिथे सोल्जर उभा आहे त्याच्यामुळे आमचं साम्राज्य जगावर. या उदाहरणामध्ये नुसती आज्ञांकितता नाहीये, या उदाहरणामध्ये आहे कर्तव्य, स्वीकारलेलं कर्तव्य उत्तम करणे. या उदाहरणामध्ये आहे विषमता नाही. या उदाहरणामध्ये एल्फिन्स्टन म्हणजे उच्चवर्णीय आणि तो सोल्जर म्हणजे दलित, आणि जा मर तिकडे, तुला मुद्दाम समुद्रात उभा असायची ड्युटी असली की तुला देतो, आणि इथे समुद्र काठावर बसून बिअर प्यायची असेल की मात्र तेवढं मी करतो, असा संशय सुद्धा एकमेकाबद्दल निर्माण होईल. हे सामाजिक नातं नाही. त्या सोल्जरमुळे जगावर आमचं राज्य चालतं. आम्ही पराक्रमात कुठे कमी होतो? शिस्त, आधुनिकता, सामाजिक एकात्मता, हे सगळं हरवलेलं 19व्या शतकातला महाराष्ट्र. पारतंत्र्यात गेलो तरी आम्ही शाणे व्हायला तयार नाही, फार मोठा घटक समाजाचा. पारतंत्र्यात पडलो तरी शाणे व्हायला तयार नाही. बालविवाह, पाळण्यात विवाह ठरत होते. पाळणा तर सोडाच, भावी व्याह्यांचे आपापली माता गर्भवती असताना चर्चा होत असत की तुम्हाला जर मुलगा झाला आणि तुम्हाला जर मुलगी झाली तर त्यांचा विवाह लावायचा, हे आधी ठरलेली गोष्ट. प्लेगच्या साथींनी वगैरे मग जर पुरुष मंडळी मेले तर विधवा. ज्या बिचाऱ्या लहान मुलीला लग्न कशाला म्हणतात ते माहिती सुद्धा नव्हतं, तिला वयात यायच्या आधी तिचा नवरा मेलेला असायचा, मग दोष मुलीचा, पांढऱ्या पायाची, अपशकुनी. मग तिची छळणूक, आणि छळणुकीतलं सर्वात भीषण म्हणजे घरात होणारं तिचं शोषण, सासरा, दीर. त्यातनं निर्माण झालेली अनवरत संततीची समस्या, त्यांना उकिरड्यावर फेकणे, आणि मग तक्रार की ख्रिश्चन मिशनरी त्यांना घेऊन बाटव्या करतात. केशव पण मग तिने डोक्यावरनं पदर घेऊन थांबायचं. दोष काय? विधवा आहे, तिचा नवरा मेला. तिने सार्वजनिक कार्यक्रमात यायचं नाही, कुठे तोंड दाखवायचं नाही. कशी आम्ही ही भीषण स्थिती करून बसलो. आणि एवढ्या सगळ्याच्या नंतरही तरी शाणे व्हायला तयार नाही की पेशवाई बुडाली, मराठेशाही बुडाली, समाज दुभंगलेला, तरी अजून या वर्ण वर्चस्वाच्या कल्पना आहेत तशाच आमच्या चालू. काही जे शहाणे लोक होते त्यांचं चिंतन चालू होते की हे कशामुळे घडलं, आणि ते एका वेळी दोन प्रकारांची उत्तरं काढत होते. एक उत्तर काढत होते की आपण आपला गौरवशाली असा इतिहास विसरलो, खरी जी परंपरा आहे ती विसरलो, तिची पुनर्स्थापना केली पाहिजे. आणि दुसरे उत्तर काढत होते की हे जाती वर्चस्व, वर्ण वर्चस्व, ब्राह्मणशाही, भट भिक्षुकशाही, विषमता, आणि आमच्या परंपरेमध्ये सगळेच आमचे वेद वाईट, आमची उपनिषद खराब, सगळे टाकून देण्याच्या लायकीचे आहेत. त्या पाश्चिमात्यांच्या सगळं आपण घेतलं तरच आपल्याला काहीतरी वाचता येईल. तो संघर्ष या महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये उभा राहिला. पण काही मोलाच्या तारखा लक्षात घेण्याच्या. पेशवाई आणि फायनली मराठेशाही बुडाली 1818. पहिली शाळा 1821 मध्ये निघाली. पहिलं वृत्तपत्र 1821 मध्ये निघाले. म्हणजे समाजाचा प्रतिसाद चालू होतो. आणि मग वृत्तपत्र, शिक्षण, पत्रकारिता, क्रमाक्रमाने पुढे कायदा येतोय. शिक्षणाचं धोरण, मेकॉलेची टिप्पणी 1835 सालची. मग कायदा, इंडियन पिनल कोड 1860. मग न्यायव्यवस्था येते आहे. मग पाश्चिमात्यांच्या बौद्धिक अवजारांनी का विना पण इतिहासाचा अभ्यास चालू होतोय की आपण समाज म्हणून काय आहोत, संस्कृती म्हणून काय आहे, परिस्थितीला प्रतिसाद आपण कसा देतो. म्हणजे आधुनिकीकरण असलेल्या ज्या सगळ्या इन्स्टिट्यूशन्स आहेत, संस्था आहेत, त्यांचा प्रारंभ या काळामध्ये चालू होतोय. आणि समाजाला वेढून टाकणारे इश्यूज, मुख्य विषय कोणते आहेत, तर त्या सर्वांच्या मध्ये एक आहे धर्मांतर. आमच्या धर्मामध्ये हे पाश्चिमात्य इथे जे घुसले आहेत त्यांची ढवळाढवळ चालू आहे. पुण्यामध्ये एक शंकराचार्य आले कोणते तरी त्यावेळी. ते दक्षिणा मागत असत, अवाच्या सवा दक्षिणा. काही लोकांनी तक्रार केली. कोणाकडे केली? कलेक्टरकडे केली. पुण्याच्या कलेक्टरनी शंकराचार्यांना दम दिला की तुम्ही घेता ही दक्षिणा अवाच्या सवा आहे. मग शंकराचार्य म्हणले बरोबर. सर्व काळामध्ये हे दिसून येईल की आमची खरं म्हणाल तर मग घरातली भांडणं, खरं तर शोषण, पण ते सोडवायला आम्हाला हवा तर परकी घोरा साहेब, त्याची न्यायव्यवस्था,
त्याचं ऐकलं जात होतं. ब्रिटिशांचं 1813 सालचं पहिलं फरमान आहे की शिक्षणाचे दरवाजे समाजाच्या सर्व घटकांना खुले. आणि बजेटमध्ये पहिली जी तरतूद आहे ही 1813 सालच्या या फरमानानंतर होते की शाळा काढण्याकरता. पण मग अट ही आहे की सरकारच्या अनुदानाने चालणाऱ्या शाळा असल्या तर त्याच्यामध्ये जाती धर्म पंथ भेद करता येणार नाही, सगळ्यांना त्या शाळेमध्ये प्रवेश द्यावा लागेल. मग धर्मांतर होतं. मुंबईला राहणारे एक श्रीपती शेषाद्री भाऊ होते, नारायण आणि श्रीपती. मोठ्या भावाचं धर्मांतर आधीच झालेलं होतं पण तो 18 वर्षापेक्षा जास्ती होता. त्याच्या खोलीत हा धाकटा भाऊ राहत होता, तो 12 वर्षाचा होता. घराणं परभणी म्हणजे विदर्भात, मराठवाड्यात. 12 वर्षाच्या मुलाचंही धर्मांतर झालं. मराठवाड्यात राहणाऱ्या वडिलांना मंजूर नव्हतं. त्यांनी सांगितलं की या मुलाला माझ्या ताब्यात द्या आणि त्याचं धर्मांतर हे फसवून प्रलोभनाने किंवा दिशाभूल करून केलेलं धर्मांतर आहे ते रद्द समजलं जावं. ते वडील गेले ब्रिटिश कोर्टात. न्यायाधीश होता ब्रिटिश न्यायाधीश निकाल देतोय की 12 वर्षाचा मुलगा स्वतःचा निर्णय घेऊच शकत नाही म्हणून केलेलं धर्मांतर हे अन्याय आणि बेकायदेशीर आहे, ते धर्मांतर रद्द. आणि इथले तथाकथित धर्माधिकारी त्यावेळेचे ते म्हणतात की एकदा बाटला की परतीची वाट नाही. बाळशास्त्री जांभेकरांचं भांडण झालेलं आहे त्यावेळेच्या सवर्णन विशेषतः ब्राह्मण वर्गाशी. काशीचं फरमान हवंय म्हणाले, जो इच्छेविरुद्ध बाटला त्याला पुन्हा हिंदू व्हायचंय. काशीहून निर्णय आला की मान्य नाही. ब्रिटिश न्याय व्यवस्था ठरवत होती की तुम्ही धर्म निवडा आपल्या इच्छेने, पण कळायला लागल्यानंतर म्हणजे वय 18 अथवा 21. हा मुलगा 12 वर्षाचा होता. श्रीपती शेषाद्री प्रकरण बाळशास्त्री जांभेकरांनाही महाग गेलं आणि शेवटपर्यंत त्यावेळच्या इथल्या मग हिंदू चातुर्वर्ण्याधिष्ठित व्यवस्थेने स्वीकारलं नाही. श्रीपती शेषाद्रींना पुन्हा हिंदू करून घ्या. लोकहितवादी. दुर्दैवाने जातीचं नाव घ्यायचं तर स्वतःही खरं ब्राह्मणच. पेशवाईतले सरदार. वयाच्या 25-26व्या वर्षी ते ब्रिटिश न्यायव्यवस्थेतही होते जज, असिस्टंट जज. आणि शतपत्र लिहित होते. वय वर्ष 26. 1848 ते 50 या वर्षांमध्ये शतपत्र. त्यामध्ये त्यांनी हे सगळे वर्णवर्चस्वाच्या कल्पनेवरची टीका, पारतंत्र्यात का गेलो, ज्ञानाचे दरवाजे सर्वांना खुले करून दिले पाहिजेत इत्यादी हे सर्व मांडलंय. शिक्षणाचा प्रसार झाला पाहिजे. हळूहळू शिक्षणाचा प्रसार झाला म्हणजे इथली लोकही म्हणू लागतील की आम्हाला पार्लमेंट द्या. हे सगळं व्हायला 200 वर्ष लागतील. हे सगळं 1848 ते 50 या वर्षात ते लिहितायत. 1848 मध्ये युरोपमध्ये मार्क्सचा कम्युनिस्ट मॅनिफेस्टो प्रकाशित झाला. मानवाच्या मुक्तीचा दावा करणारा, लाल रंगाचा विचार, धर्म ही अफूची गोळी आहे म्हणणारा, पण शोषणातून कामगारांची, मुलांची, स्त्रियांची, जगातल्या सर्व दलितांची म्हणजे वर्कर्स ऑफ द वर्ल्ड युनाइट, ते 1848. लोकहितवादी त्याच वेळेला हे सर्व लिहित आहे. म्हणजे एका बाजूला खळबळ आहे. आज आपण ज्या प्रकारचे समाज, देश, न्याय, प्रशासन, शिक्षण व्यवस्थेत जगतो त्याच्या निर्मितीचे पहिले ओंकार तेव्हा उच्चारले गेले, तो काळ. त्यामध्ये ज्योतिरावांचा जन्म होतोय 1827. शिकतायत. वयाच्या 20व्या वर्षी फटका खाल्ल्यानंतर ठरवतायत की आयुष्याचं आपल्या कर्तव्य या समतेच्या लढाईसाठी काम करणे. 1847. ज्योतिरावांचं निधन आहे 1890. म्हणजे ही होतात 43 वर्ष. आणि मला कितीही चरित्राचा अभ्यास करत थांबलो तरी मला प्रश्न पडत राहतो की केवढा जबरदस्त स्टॅमिना पाहिजे. एक स्वप्न वयाच्या 20व्या वर्षी ठरवलं. सर्व प्रकारची उपेक्षा, सर्व प्रकारची अवहेलना, सर्व प्रकारचं दुर्लक्ष. समाज त्यांना नपुसक म्हणला, हिजडा म्हटला. पुण्याच्या रस्त्यांच्यावरनं चालताना बाल्कन्यांच्या मधनं लोक त्यांच्यावर, सावित्रीबाईंच्यावर पचापचा थुंकले, दगडी मारली, त्यांच्या मागे फटाके लावले, कुत्री सोडली, सगळ्याला टिकून उरले. ज्योतिरावांची भाषा आक्रमक आहे, त्यांच्या लेखनामध्ये आक्रमक आहे, प्रसंगी कटू म्हणावी इतकी आक्रमक आहे, पण निर्णयांच्या मध्ये कटूपणा नाही आहे. केवढा मोठा माणूस पाहिजे. सर्व समाज सुधारकांचं, बहुसंख्य समाज सुधारकांचं तुम्हाला हे वैशिष्ट्य दिसेल की त्यांनी विलक्षण प्रगल्भता दाखवलेली आहे. त्याबद्दल आपण त्यांचे शाश्वत कृतज्ञ असलं पाहिजे.
त्यांनी चातुर्वर्ण्याचा निषेध करताना, अस्पृश्यतेच्या निर्मूलनासाठी लढा करताना व्यक्ती म्हणून सगळे उच्च वर्णीय अथवा ब्राह्मण आपले शत्रू नाहीत अशी त्यांनी भूमिका घेतली, सर्व काळ भूमिका घेतली. ज्योतिरावांच्या मागे त्यांचे सहकारी ज्योतिबांच्या मागे लागलेले होते की आपल्या कामांच्या मधनं सत्यशोधक समाजातून ब्राह्मण काढून टाका. बाबासाहेबांनी काम चालू केलं त्यावेळेला त्यांचे सहकारी, पुढे सत्यशोधक चळवळीचं रूपांतर महाराष्ट्रामध्ये ब्राह्मण ब्राह्मणेतर चळवळ असं झालं. त्याचे खंदे अतिशय आक्रमक आणि प्रभावी नेते म्हणजे जेधे आणि जवळकर हे आग्रह धरत होते की ब्राह्मण आणि उच्चवर्णीयांना याच्यातून काढून टाका. ज्योतिबा फुलेंनी समजूतदार भूमिका घेतली, प्रगल्भ. शाहू महाराजांनी प्रगल्भ भूमिका घेतली. बाबासाहेब आंबेडकरांनी प्रगल्भ भूमिका घेतली. पुढे यशवंतराव चव्हाणांनी त्यांच्या आत्मचरित्रात मांडून ठेवले. मला प्रश्न पडतो की लोक वाचतात का नाही वाचत? अप्रतिम आहे. कृष्णा काठ अप्रतिम आत्मचरित्र आहे. त्यांचं स्वतःचं लेखन अतिशय रसाळ आणि प्रासादिक अशी मराठी भाषा. आपण वाढत्या वयामध्ये सुद्धा कसे घडलो हे यशवंतराव चव्हाण त्यात मांडतायत. पण त्यावेळेच्या महाराष्ट्राच्या राजकारणात ते मांडतायत की त्यांचे कामातले अनेक सहकारी जेव्हा त्यांना सांगत असत की लोकमान्य टिळकांवर टीका, त्यांच्या विरुद्ध, स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विरुद्ध सुद्धा भाषा कृष्णा काठ मध्ये यशवंतराव चव्हाणांनी नोंदवून ठेवलंय की जो सावरकरांविरुद्ध बोलतो, जो लोकमान्य टिळकांच्या विरुद्ध बोलतो, तो मला जवळचा नाही वाटायचा. मला त्याच्याबद्दल शंका यायची की विचार वेगळे असोत पण जे देशाच्या स्वातंत्र्याकरता लढतायत त्यांच्या विरुद्ध हे बोलतायत, म्हणजे आतून हे इंग्रजांशी जुळलेले आहेत की काय. यशवंतराव चव्हाणांनी अशांचं ऐकायला नाकारलंय. कृष्णा काठ मध्ये ते नोंदवतायत की मी टिळक भक्त होतो. कृष्णा काठ मध्ये ते नोंदवतायत की तरुणांचं त्यावेळी आराध्य दैवत होतं स्वातंत्र्यवीर सावरकर. कराडहून घाट उतरून खाली रत्नागिरीला पोहोचले. एकमेव इच्छा त्यावेळेच्या यशवंतराव चव्हाणांची की सावरकरांचं दर्शन घेणे, बस सावरकरांना भेटणे. पण अभ्यास न करणारे, विष पेरणारे, संकुचित असणारे आमच्यापर्यंत जे आणून पोहोचवतात ते या भिंती आजही आणून पोहोचवतात आणि त्या तशाच पुढे चालू राहतात. वयाच्या 20-21व्या वर्षी एक स्वप्न ठरवलं, पुढे 21व्या वर्षी शाळा काढली. पहिली शाळा, मुलींची शाळा, भिडेवाडा. ती शाळा 1 वर्षात बंद पडली बरं का. तत्कालीन समकालीन परिभाषेत सांगायचं तर शूद्राती शूद्र मुलींच्यासाठी काढलेली शाळा. आज आपल्याला विचार करायला सुद्धा आश्चर्य वाटेल इतका त्यावेळी स्त्री शिक्षणाला विरोध होता. 1847-48 साली 1848-49 मध्ये काढलेली शाळा बंद पडली. थोड्या अंतरानंतर ती मग पुढे रास्तापेठेतल्या चिपळूणकर वाड्यामध्ये चालू झाली. त्याच नंतर 1855 मध्ये ज्योतिरावांनी सावित्रीबाईंना बरोबर घेऊन रात्र शाळा काढली. त्यावेळेला स्कॉटिश मिशनच्या सरकारच्या वतीने मग त्यांचा सत्कार झाला. ते वय 23-24 आहे. केव्हा स्वप्न पाहताय? आणि या मुलींसाठी काढलेल्या शाळेचं प्राचार्य कोणी व्हायचं, शिकवायला कोणी उभं राहायचं, ते कोणी उभं राहत नव्हतं. वादांच्या मध्ये शिक्षणाचे दरवाजे सर्वांना खुले करावे म्हणणाऱ्यांच्या मध्ये उच्चवर्णीय ब्राह्मण होते बरं का. पुण्यामध्ये गोखले शास्त्री आणि अभ्यंकर शास्त्री म्हणून दोघं होते. त्यांचं इथं भांडण चालू होतं इथल्या, त्याला आपण म्हणूयात बावनखणीतल्या ब्राह्मणांचे, की तुम्ही शूद्रांना वेद काय शिकवता. हे दोघं भांडत होते की नाही आता तर हा शब्दही वापरता कामा नयेत आणि सर्वांच्यासाठी ज्ञानाचे दरवाजे खुले केले पाहिजेत. त्यांच्यावर विविध वृत्तपत्रांच्या मधनं अतिशय असभ्य, गलिच्छ, उपहासपूर्ण अशी त्यांच्यावर टीका सुद्धा आहे. शाळा उभी करण्याच्या कामांच्या मध्ये सुद्धा ज्योतिरावांचे सर्व सहकारी मोरोविठ्ठल वाळवेकर, सखाराम परांजपे, सदाशिवराव गोवंडे, त्यांची पत्नी सदाशिवराव गोवंडेंची पत्नी सरस्वतीबाई गोवंडे, सरस्वतीबाई आणि सावित्रीबाई या जीवाभावाच्या मैत्रिणी होत्या. पहिले हळदी कुंकू आणि सर्व जातीच्या स्त्रियांना एकत्र बोलवून केलेला हळदी कुंकू समारंभ हा या सरस्वतीबाई गोवंडे आणि सावित्रीबाई यांनी घडवून आणलेला होता. शाळा सुदैवाने सुरू होत होत्या. त्याची नावं भिडेवाडा आणि चिपळूणकर वाडा होती. हेही देशावर असलेले उपकार लक्षात घेतले पाहिजेत. या भिनलेल्या विषावर मात करून एकात्मता तेव्हा आणि आजही निर्माण होण्याची जी दुगदुगीत ठेणग्या शिल्लक राहतात त्या त्यामुळे शिल्लक राहतात. वय वर्ष 20-21. खरं म्हणजे जे फर्ग्युसन रोडला फिरावं, मी फर्ग्युसन रोडला नाव पुण्याचा रॅम्प असं दिलेलं आहे, कॅटवॉक. आणि रस्त्यावरनं जाणारी प्रत्येक मुलगी म्हणजे बापाचा माल आहे असं समजूनच जिच्यावर आचकट विचकट बोलण्यालाच पुरुषार्थ समजतात. किंवा अमृततुल्य भवन मध्ये ते पण 1/2 चहा, आणि ते पण या आज माझी कडके तू देतो का रे बिल. कोणती स्वप्न आयुष्याची पाहतात.
आणि महात्मा ज्योतिराव फुले स्वप्न पाहत होते, स्त्री शिक्षण, समता, चातुर्वर्ण्यावर मात करणे, अस्पृश्यता निर्मूलन, वय वर्ष 20-21. एकदा ते स्वप्न डोक्यात ठेवलं, पुढे 43 वर्ष एक ठिणगी, एक आग. कविवरे कुसुमाग्रजांची जी गरजा जय जयकार क्रांतीचा कविता आहे, त्याच्यातली एक ओळ आहे. ओळ एकच तारा समोर आणिक पायतळी अंगार होता, पायतळी अंगार. हा असा एकच तारा समोर ठेवून उरलेलं आयुष्य काढलं. डगमगले नाहीत, खचले नाहीत, निराश झाले का? असणार आहेत, ते माणूस होते. अपयश आलं का? आलं. दुःख आलं का? प्रचंड वाट्याला आलं. पण एकदा मनात ती जी आग पेटली, तिने सतत दिशा दाखवत राहिली. मुलींची शाळा, तिला शिकवायला कोणी नाही. स्वतःची पत्नी निरक्षर, ज्योतिबा म्हणाले माझ्या पत्नीला शिकवी. तिला शिकवायला घेतली. वस्तीमध्ये टिंगल, आता जो पुण्यात ज्योतिबांचा स्मारक म्हणून ठेवलाय तेच त्यांचं घर. वस्तीमध्ये टिंगल की बायकोला शिकवतो. बायकोच्या बरोबर फारतर बसून गाणी गावीत, जंगलांच्या मधनं फिरत, झाडांच्या मधनं पळत, तुम कहा मैं यहाँ, ह्याचं जे आद्य गाणं आहे ते म्हणावं. त्याच्या वेळी हा काय करतो तर गम म्हणून शिकवतो तिला. बायकोच्या बरोबर बसतो. एक असा काळ की जेव्हा पती पत्नीनी इतरांच्या समोर एकमेकाशी बोलणं हा सुद्धा अपराध समजला जायचा. बाकी तर पुढच्या तर गोष्टी वेगळ्याच. जेवायला एकत्र बसायचं नाही. घरातल्या स्त्रीनी उष्ट खरकट जे घरातलं उरलेलं असेल तेवढंच खायचं. पुरुष मंडळी आधी जेवणार, ते त्यांना गरम ताजं करून वाढायचं. मुलगी म्हणजे चूल आणि मूल. शिक्षणाच्या जेव्हा प्रथम चर्चा चालू झाल्या तेव्हा आज ऐकायला तुम्हाला आश्चर्य वाटेल, असे लेखी समकालीन दस्तऐवजांनी सांगितलेले की असे डिबेट झालेले आहेत की स्त्रियांनी शिकू नये. का शिकू नये? एक सांगितलं गेलेलं कारण होतं की त्यांचा मेंदू लहान असतो. आपल्याला आज हसणं परवडू शकेल अशा काळात आज जमलो, त्याबद्दल शाश्वत कृतज्ञ राहा बरं का ज्यांनी या खस्ता खाल्ल्या त्यांचे. पण स्त्रियांचा मेंदू लहान असतो म्हणून त्यांनी शिकू नये. मग दुसरं कारण काय सांगण्यात आलं की स्त्रिया शिकू लागल्या तर त्या परपुरुषास प्रेमपत्रे लिहितील. रुक्मिणीने श्रीकृष्णाला निरोप पाठवला होता, ती चिठ्ठीच होती. तो आद्य हिंदी चित्रपट आहे. खरं म्हणाल तर रामायण हा सुद्धा आद्य हिंदी चित्रपट आहे. कारण मायथॉलॉजीतली समजूत ही आहे की सीतेचे खरे वडील कोण तर रावण. सासऱ्याशी खुन्नस ही सांस्कृतिक परंपरा आहेच का नाही? रावणाला पेटीत भरून सीतेचा त्याग करावा लागला. ती शेत कसत असताना जनक राजाला सापडली, अशी रामायणातली कहाणी. ते सीतेचे वडील म्हणजे रावण. पण प्रेमपत्रे लिहितील आणि व्यभिचार करू लागतील. म्हणजे लिहायला शिकत होता तो पुरुष व्यभिचार करत होते काय? का पुरुषाने केलेला चालतो, स्त्रीने नाही करायचं. मग पुढे म्हणाले की जर पत्नी शिकली तर म्हणले तिच्या अक्षरांच्या आया होतात आणि त्या नवऱ्याच्या अन्नामध्ये येतात. हे लेखी बर काय त्या काळामध्ये अजून चायनीज पदार्थ आलेले नव्हते. पण अस्सल लेखी दस्तऐवजात म्हणलेले आया होतील आणि त्या नवऱ्याच्या पदार्थांच्या मध्ये येतील. मग म्हणाले हळूहळू खूप कूर्म गतीने पण थोडा थोडा स्वीकार व्हायला लागला की शिकू द्या. मग किती शिकू द्या? स्त्रियांनी किती शिकलेलं चालेल? तर घर सारवताना ते अस्वच्छ कसं ठेवू नये इतपत शिक्षण झालं म्हणजे मिळलं. घर सारवण्याचं काम त्यांचं. स्त्री शिक्षणाला विरोध आणि होत्या ती बाल विवाहाची पद्धत होती. विधवांचा विवाह न करण्याची पद्धत होती. नवरा मेला तर मुलगी पांढऱ्या पायाची ही पद्धत होती. सतीची चाल होती. या 7 बंदी होत्या. ज्योतिरावांना संसार सुरून बरीच वर्ष झाली, मूल होईना. सावित्रीबाईंचे वडील म्हणाले त्यांना की दुसरं लग्न कर. समाजातला प्रस्थापित संकेतच होता की जर पत्नीपासून मूल झालं नाही तर नवऱ्याने दुसरं लग्न करायचं. 150 वर्षापूर्वीच्या काळामध्ये, 125-150 वर्षापूर्वीच्या काळात महात्मा फुले प्रश्न विचारत आहेत की मूल होत नसेल तर तो दोष तिचा कशावरून, माझा कशावरून नाही. महात्मा फुले समाजाला प्रश्न विचारतायत आणि तसे वागतायत. आणि आपल्या सासऱ्याला, सावित्रीबाईंच्या वडिलांना, घरात वडिलांची भांडत सांगतायत की माझा दोष कशावरनं नाही. आणि मग ते म्हणाले की मुलगा होत नाही म्हणून पुरुषाने दुसरं लग्न करावं. मग जर असं लक्षात आलं की संसारातल्या पतीमुळे नाही मूल होतंय
तर मग तुम्ही पत्नीला दुसरं लग्न करून स्वतः आणण्याची परवानगी द्याल का संसारामध्ये? सतीच्या चालीवर महात्मा फुले लिहितायत की सती का पत्नीचं पतीवर खूप प्रेम आहे, इतकं आहे की त्याच्या मागे ती जगू इच्छित नाही, असा आद्य क्यूएसक्यूटी. पण मग ते म्हणाले की मग काय फक्त पत्नीचंच पतीवर प्रेम असतं काय? पतीचंही असणार पत्नीवर प्रेम? मग म्हणाले जसे पती मेल्यानंतर पत्नी सती जाते, तसं पत्नी मेल्यानंतर पतीनी पण सता जावं. मराठी व्याकरणामध्ये घातलेली भर आहे, नव्या शब्दाची भर आहे ही सता. एकापेक्षा अधिक विवाह एकाच वेळी आजही ते संपले असं समजू नका बरं का. आजही ग्रामीण भागात टाकून देणे नावाची अतिशय भीषण प्रथा आहे. टाकून देणे. आणि रोजगार हमीच्या कामांवर जा कधी, त्याच्यावर काम करणाऱ्या स्त्रियांशी बोला, फार मोठ्या प्रमाणावर तुम्हाला दिसेल की त्या स्त्रिया म्हणजे गावाकडे टाकून दिलेल्या. दुःखद गंमत ही असते की त्या स्त्रियांना पण मान्य असतं की माझ्या नवऱ्याने दुसरं घर केलं, मूल नाही झालेलं. त्यावर महात्मा फुले त्यावेळेला लिहितायत की तुम्ही एक काय 2-3 लग्न करायला हो म्हणतात, मूल होईपर्यंत लग्न झालं पाहिजे. महात्मा फुले म्हणतात की अहो असं काय करताय, 4 किंवा 5 सुद्धा लग्न करा. शेवटी ते पण पुण्यातलेच ना. महात्मा फुले म्हणाले की खरं म्हणजे अशा पुरुषांना सांगा की तुम्ही 5 लग्न करा, म्हणजे काय होईल म्हणले, तो मेल्यानंतर 4 जणी खांदा द्यायला आणि 5वी मडकं धरायला म्हणजे प्रॉब्लेम होणार नाही. आज आपल्याला वाटतो याच्यात विनोदबुद्धी, आज वाटतो उपहास, पण हा वेदनेतून जन्म घेतलेला तीव्र अत्यंत आक्रमक असा उपहास आहे. चिडीतून जन्माला आलेला असा उपहास आहे. ज्योतिरावांचं वडिलांशी भांडण नाही. वडिलांचं प्रेम होतं गोविंदराव, वडिलांचं प्रेम होतं, पण समाजाचा जात पंचायतीचा दबाव वाढायला लागला की तुझा पोरगा हे काम करतोय, तू त्याच्या घरात राहतो कसा. गोविंदरावांनी पर्याय दिला की तुला जर हे जे करतोयस ते काम चालू ठेवायचं असेल तर घराबाहेर हो. ही पण आमच्या सामाजिक कार्याची प्राचीन परंपरा आहे. हे तुला घरचं खाऊन लष्करच्या भाकऱ्या भाजण्याचे उद्योग कोणी सांगितले? तुम्हाला काय उद्योगधंदा नाही का? अवदसा आठवले, वय वर्ष 16, 17, 18ला जी मुलं मुली घिस्यापिट्या चौकटीतल्या रस्त्यापेक्षा काही वेगळी स्वप्न पाहतात, ते घरात शतकानुशतक कायम हीच भाषा ऐकतात. आणि मग घरी उशिरा परतल्यानंतर हे घर चालता हो, ते नाही तर हे काहीतरी एक निवड. ज्योतिराव बाहेर पडले, पत्नीला घेऊन बाहेर पडले. पोटापाण्याचा उद्योग व्यवसाय नव्हता. सगळा अभ्यास करताना तुम्हाला पडतो का कधी प्रश्न की हे सगळे मोठी मोठी माणसं हे काय खात होती का नाही 2 वेळचं? का त्यांच्या नावाने आई वडिलांनी काही ट्रस्ट करून ठेवला होता आणि त्याच्यातनं त्यांना व्याज मिळत होतं आणि त्याच्यावर ते जगत होते? त्यांना कामं करावी लागत होती ना. पत्नीला घेऊन घराबाहेर पडल्यानंतर त्यांचं वडिलांवर प्रेम, वडिलांचंही ज्योतिरावांच्यावर प्रेम, पण कळतंय की सामाजिक लढ्यासाठी मी तत्वाच्या पुढे शरणागती पत्करणार नाही. ते पत्नीला घेऊन बाहेर पडले आणि शाळेमध्ये शिक्षकाची नोकरी करू लागले. स्कॉटिश मिशनची शाळा, शिक्षकाची नोकरी. पुढे त्यांनी भाजीपाल्याचा व्यवसाय करायचा प्रयत्न केलाय आणि तो फसलाय. बिझनेस मध्ये पडायचा प्रयत्न केलाय आणि भाजी विक्री तो व्यवसाय फसला. मग त्यांनी काढली पुन्हा कमर्शियल अँड कॉन्ट्रॅक्टिंग कंपनी. म्हणजे वर्तमान काळाच्या भाषेत सांगायचं तर महात्मा फुले होते बिल्डर.